काय तुमचेही गुडघे दुखतात, त्याच्यानंतर पायाच्या पिंढऱ्या दुखतात आणि जे आपल्या पायाचे जे चाळे आहेत ते सुद्धा दुखतात. तर नमस्कार भावा बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बघा की बऱ्याचशा मंडळींना काय होत असतं, म्हणजे भावा बहिणींना, म्हाताऱ्या माणसांना किंवा तरुण वर्गाला सुद्धा बघा, आता आपले जे गुडघे आहेत ते गुडघे दुखत असतात, पायाच्या पिंढऱ्या दुखत असतात, त्याच्यानंतर आपले जे पायाचे चाळे आहेत ते सुद्धा दुखत असतात. आता तुम्ही म्हणता हे पायाचे चाळे म्हणजे काय? येडे चाळे मी ऐकलेले आहेत, परंतु पायाचे चाळे ऐकले नाहीत. अहो, पायाचे चाळे म्हणजे आपला जो पाय असतो, हा पायाचा भाग इथून आलेला असतो आणि इथून हे आपला जो पायाचा पंजाचा भाग असतो, त्या या ठिकाणी बघा आपल्या इथं हा चाळा असतो, ह्यालाच हा चाळा म्हटला जातो. जिथं आपला जॉईंट असतो ह्या ठिकाणी ह्याला चाळा म्हटलं जातं बघा. तर हा असा चाळासुद्धा बऱ्याच जणांची दुखत असतात. तर आज आपण जे जायफळ आहे, काय आहे? जायफळ आहे, त्याच्यापासून आपली जी गुडघेदुखी आहे, पायाच्या ज्या आपल्या पिंढऱ्या आहेत किंवा हे जे पायाचे चाळ्याचे दुखणं आहे, ते 100% आपल्या आयुर्वेदिक अशा जायफळाने काय करणार आहोत की कायमचं नाहीसं करणार आहोत. काय? कायमचं नाहीसं करणार आहोत. तर बघा, हे कशा पद्धतीने हे जे जायफळाचं जे आपण औषध आहे ते कशा पद्धतीने आपण वापर करणार आहोत, ते कधी लावायचं, काय करायचं, हे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून आपली जी माहिती आहे ती संपूर्णपणे जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजेत बघा. त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास, पायाचा चाळ्यांचा त्रास असतो, पिंढऱ्या दुखण्याचा त्रास असतो आणि जास्तीत जास्त तर बघा, ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, 60-65 वय झालेलं आहे, जे म्हातारे लोक आहेत, ज्यांचं वय झालेलं आहे, अशांचे तर भरपूर म्हणजे भरपूरच प्रमाणात बघा की गुडघेदुखीचा त्रास त्यांना जाणवत असतो. तर बऱ्याच वेळा आपण गुडघ्याचे ऑपरेशन करत असतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खात असतो, महागडी औषधं वापरत असतो, तरीसुद्धा बघा आपला जो गुडघा आहे, पाय दुखणे आहे किंवा पायाचे चाळा दुखणं आहे, तो पूर्णपणे कधीही बरा होत नाही बघा. आणि बरेच जण तर ऑपरेशन करून कायमचा अपंगत आलेला आहे बघा बऱ्याच जणांना. कारण सगळ्याचेच ऑपरेशन असे सक्सेस होते असं कधीच नाही. त्याच्यामुळे गुडघ्याचं ऑपरेशन करून बरेच जणांना असं आलं आहे की व्हीलचेअरवरती त्यांना बसायची बारी आलेली आहे बघा. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे, तर आपण थोडंसं आयुर्वेदिककडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदे भरपूर असतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण घरगुती पद्धतीने घरगुतीच्या मसाल्याचे जे पदार्थ असतात त्याच्यापासूनच आपण काय करत असतो की औषध तयार करत असतो आणि त्याचा फायदा बघा सर्व आपल्या भावा बहिणींना सर्वांना होत असतो. तसाच आता म्हाताऱ्या माणसांना सुद्धा ह्या जायफळापासून जे आपण वस्तू तयार करणार आहोत त्याचा 100% असा छान फायदा होणार आहे बघा. तर हे असा फायदा होणार आहे की हे लावल्याच्या नंतर बघा म्हातारी माणसंसुद्धा टनाटन्या उड्या मारणार आहेत. कशी? टनाटना उड्या मारणार आहेत, नाचणार आहेत. अशी भारी आपण ह्याच्यापासून हे औषध तयार करणार आहोत. आणि त्यांची जी गुडघेदुखी आहे, जी पायाच्या पिंढऱ्यादुखी आहे किंवा पायाचा चाळादुखी आहे, ते संपूर्ण जी पीडा आहे, ती संपूर्ण दुःख आहे, ते संपूर्ण आपण घालवून टाकणार आहे बघा. तर चला मग करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात आणि ह्याच्यापासून तयार करूया आपण ह्या जायफळापासून जे आहे ते आपण औषध तयार करूया. तर चला, त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे की गॅसजवळ जावं लागणार आहे, कारण हे औषध तयार करण्यासाठी आपल्याला गॅसची भरपूर आवश्यकता आहे. तर चला आपण आता गॅसच्या स्टोवकडे जाऊया. आणि गॅसकडे जायच्या अगोदर बघा, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक काम करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण इथं काय घेतलेलं आहे, तर 4 असे जायफळ घेतलेले आहेत आपण. किती? 4 जायफळ घेतलेले आहेत. आणि हे जायफळ जे आहेत हे 4चे 4 आपल्याला काय करायचं आहे की आता हे निबर असतात, त्याच्यामुळं आपण ह्याला मिक्सरला लावू शकत नाही, कारण मिक्सरचं ब्लेड जे आहे ते खराब होऊ शकतं, तुटू शकतं, त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की घरात आपला असा हा खलबत्ता किंवा कुटणी असते, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे 4ही जायफळ जे आहेत ते आपले 4ही जायफळ ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत.
आणि टाकल्याच्या नंतर बघा ते आपल्याला, आता हे जायफळ बघा तुम्ही माणसानं कुठं भेटतं दादा, तर हे जायफळ बघा किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही उपलब्ध असतं. हे मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरलं जातं. लहान लेकरांना बाळांना जी गुटी दिली जाते तब्येत सुधारण्यासाठी, ते देण्याची पद्धत वेगळी आहे. तर बघा त्याच्यासाठी हे जायफळ खूप उपयोगी पडतं. असं हे जायफळ किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटलं जातं. सहसा सुपारीसारख्या आकाराचं दिसत असतं. हे किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन त्यांना म्हणायचं जायफळ आहे ते द्या. तर हे बघा सुपारी सारखं दिसत असतं बघा हे फोडल्याच्या नंतर. तर हे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे की ही चारी जे आहे जायफळं ते आपल्याला काय करायचे आहेत बघा, तर साधारणतः ही चारी जायफळं आपल्याला फोडून घ्यायची आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पानामध्ये सुपारी कशी खात असतो त्याच पद्धतीने आपल्याला तेवढं बारीक ह्याचा जो आहे पावडर न करता ओबड-दोबड कुटून सहसा आपण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पानात जे खात असतो त्या पद्धतीने तेवढी सुपारी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बघा. जास्त भुका पण नाही करायचा आणि जास्त मोठी पण नाही ठेवायची. तर तुम्ही म्हणतान की हे अशीच वापरता येत नाही का ज्यावेळेस अख्खी असते त्याच पद्धतीने? नाही, कारण त्याचे जे गुणधर्म आहेत ते काय आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करता येत नाही. त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, तर हे फोडावीच लागते आपल्याला. आणि फोडून ह्याची थोडीशी म्हणजे जास्त नाही अशी बारीक थोडीशी पावडर करावी लागते, जेणेकरून ती छान अशी आपल्याला उपयोगात आणता येईल. कारण तुम्ही बघणारच आहे पुढं की आपण हे जे जायफळ आहे ते बारीक करून कशा पद्धतीने केलं आणि त्याचा उपयोग कसा होणार आहे आणि किती बारीक करायचे हे तुम्हाला दाखवतो. तर बघा हे साधारणतः आता आपलं जायफळ जे आहे ते बघा बऱ्याच प्रमाणामध्ये आता काय झालेलं आहे, कुटून झालेलं आहे, म्हणजे बारीक करून झालेलं आहे. आणखीन पण आपल्याला थोडंसं हे ओबडधोबड दिसतंय. थोडीशी आपण ह्याला आणखीन सुद्धा थोडंसं बारीक करण्याची गरज आहे बघा. तर आता आपण काय करूया, हे जे जायफळ आहे ते आणखीन बारीक करूया, कारण त्याचा उपयोग आपल्याला व्यवस्थितपणे करायचा आहे. त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित घाई गडबड न करता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे जायफळ जे आहे ते ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडीशी ह्याची पावडर झाली पाहिजे. जास्त पण नाही पावडर झाली पाहिजेत आणि कमी पण नाही झाली पाहिजेत. तर आता हे आपलं बऱ्यापैकी जे जायफळ आहे ते आता बारीक करून झालेलं आहे बघा. तर हे अशा पद्धतीनं, तर चला आता ह्या पद्धतीने आपलं जे जायफळ आहे ते बारीक करून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरच आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसकडे जायचं आहे. तत्पूर्वी त्यालासुद्धा आपण काय घेतलेलं आहे, एक प्रकारचं तेल घेतलेलं आहे. तर हे तेल कशाचं आहे तुम्ही म्हणता, हे तेल कसलं आहे दादा, दिसताना वेगळं दिसतंय, हे वापरलेलं तेल आहे किंवा कसलं? तर हे वापरलेलं तेल नाही, तर हे आपलं राईचं तेल आहे, शुद्ध राईचं तेल आहे. हे सुद्धा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहजपणे उपलब्ध होतं किंवा मार्केटमध्ये डीमार्टमध्ये सगळीकडे भेटलं जातं हे राईचं तेल. आणि बरेच जण ह्याला जे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण जे कुठं जेमिनीचं तेल वापरत असतो, सरसोचं तेल वापरत असतो किंवा आणखीन वेगळी तेलं जे असतात ते आपण वापरत असतो का नाही, त्यापैकीच बरेच जण हे सरसो का तेल किंवा राईचं तेल वापरत असतात. आपण आपल्या आहारामध्ये, आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्याच्यामुळं आपल्या जेमिनीचं तेल असतं किंवा पामोलिनचं तेल, वेगळ्या तेल आपल्याकडं वापरले जातात. तर हे फक्त आपले जे गुडघेदुखी आहे किंवा सांधेदुखी आहे किंवा आणखीन काय आहे त्याच्यासाठी हे तेल भरपूर असं प्रमाणात उपयोगी पडतं बघा. तर चला आता ह्यात राईच्या तेलापासून आणि आपण जे जायफळ बारीक करून घेतले आहेत त्याच्यापासून आता आपण मस्तपैकी एक औषध तयार करूया. तर चला आता आपण जाऊया त्याच्यासाठी गॅसजवळ. तर बघा आता आपण ह्या दोन्ही वस्तू घेऊन गॅसपाशी आलेलो आहे आणि आता आपण काय करूया, तर गॅस जो आहे तो आपला चालू करून घेऊया. आणि त्याच्यावरती आपण काय करूया, ही जी कढई आहे ती कढई ठेवूया आपण. आणि कढईला आपल्याला काय करायचं आहे की ते आता गरम होऊ द्यायची थोडीशी. तर बघूया आता, हां, तर लगेच आपली कढई थोडीशी गरम झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे राईचं तेल आहे म्हणजे सरसो का तेल आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा.
आणि हे दिसायला वेगळं असं पिवळसर तेल दिसत असतं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं तेल आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर साधारणतः हे पावशेर तरी तेल 100% आहे बघा. तर असं पावशेर तेल आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेलं आहे. तर हे तेल तुम्ही म्हणत असाल जास्त घेतलं आहे दादा, तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे तेल आपल्याला कशासाठी आपण जास्त घेतलं आहे ते तुम्हाला सांगतो. त्याचं पण कारण वेगळं आहे आपल्याला तेल जास्त घेण्याचं. तर आता इथं बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि तडतड असा तेलाचा आपल्या आवाज येत आहे. तर अशा वेळेस आपल्याला आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला छोटी करून घ्यायची. तर हे आपली गॅसची फ्लेम बारीक झालेली आहे आणि बारीक झाल्याच्या नंतर बघा आपल्याला हे जे आपण जायफळ जे होते 4 ते आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेले होते ते पूर्णपणे आता या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि सावधपणाने टाकून घ्यायचे, जेणेकरून ते तेल आपल्या अंगावरती उडणार नाही किंवा भाजणार नाही. आपल्याला अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि हे पूर्णपणे 4ही जायफळ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि टाकल्याच्या नंतर बघा आता त्याला छान पद्धतीने आता तेल तर आपले गरम असल्यामुळे त्याला उकळी पण फुटलेली आहे. त्याला चांगलं आता मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे की त्याला जे आहे ते कडू द्यायचं आहे बघा आपल्याला, जेणेकरून त्याचे जे गुणधर्म आहेत पूर्णपणे त्याच्यामध्ये सर्व मिक्स होऊन जातील. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की हे जे तेल आहे ते मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि ते मिक्स होत असताना आपल्याला काय करायचं आहे की हे चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी पावडर आहे ते बघा अशी घट्ट होऊन राहणार नाही, ती पातळ होणार. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की ते चमच्याने आपल्याला काय करायचं आहे असं ढवळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थितपणे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता की आता थोडासा गॅस आपला जो आहे तो फास्ट करून घ्यायचा आहे आता, जेणेकरून जे तेल आहे त्याला उकळी व्यवस्थित फुटून जे आपलं जायफळ आहे आणि तेल जे होतं आपलं सरसोका तेल म्हणजेच मोहरीचे तेल वगैरे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि त्याचे जे गुणधर्म आहेत दोन्हीचे सुद्धा ते एकमेकामध्ये मिक्स होतील. अशा पद्धतीने आपल्याला हे कडवून घ्यायचं आहे छान पद्धतीनं. तर बघा आता त्याला उकळी फुटत आहे आणि आता परत उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला तर काय करायचं आहे, तर गॅस जो आहे तो परत बंद करून घ्यायचा आहे बघा. तर आता हे छान पद्धतीने ह्याला उकळी फुटू द्या. त्याच्यानंतर आपण काय करूया, गॅस करूया बंद. तर बघा आता आपलं छान पद्धतीने तेल जो आहे तो गरम पण झालेला आहे, त्याला छान पद्धतीने उकळी फुटलेली आहे आणि त्याचे वाफ पण अशी वरती जायला लागली बघा. तर अशा वेळेस आता आपल्याला गॅस घेऊया आता बंद करून आणि हे जे तेल आहे ते आता बघा असंच आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. आणि उतरून घेताना सुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे बघा, कारण कधी पकड जे आहे ते निसटण्याचा चान्स असतो आणि हे जे तेल आहे ते आपल्या अंगावरती सांडण्याचा भरपूर असे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशा पकडीने पकडायचं आहे आणि गॅसवरून आपल्याला खाली उतरून हे जे तेल आहे ते आता आपल्याला छान पद्धतीने काय करायचं आहे की थंड होऊ द्यायचं आहे. गॅसवर ठेवलं तर गॅसचं भांडं हे गरम असतं, त्याच्यामुळे लवकर थंड होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ही जी कढई आहे ते उतरून शेपमध्ये बाजूला ठेवायची, जेणेकरून लहान मुलं वगैरे त्याला हात लावू नाहीत किंवा आपण सुद्धा चुकून त्याला हात लावू नये म्हणून भाजू नये. अशा पद्धतीने आपल्याला शेपमध्ये ठेवायचं आहे आणि त्या तेलाला आता थंड होऊ द्यायचं. आणि आपलं तेल जे आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पुढं काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. तोपर्यंत आपलं तेल जे आहे ते होतं आहे आता थंड. तर बघा आता फायनली आपलं जे तेल आहे ते एकदम थंड झालेलं आहे आणि पाहू शकता आपण हे कढईला हात लावून बघू शकतो की आपलं तेल थंड होऊन झालेलं आहे. तर आता आपण अशी एक चहाची गाळणी असते त्याने आपल्याला काय करायचं आहे की हे जे तेल आहे बघा आपलं ते अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे बघा. एक आहे अशा वाटीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि हे तेल जे बनवत असताना आपल्याला कुठलीही वस्तू करपू द्यायची नाही बघा. तर हे करपण्याच्या अगोदरच हे काय करायचं आहे की आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आणि आता हे बाकीचा चाळा आपण टाकून दिलेला आहे. म्हणजेच आपलं जे शुद्ध तेल आहे ते शुद्ध तेल आता आपल्याला भेटलेलं आहे. बाकीचा गाळ जो आहे तो ह्याच्यामध्ये जो जायफळाचा होता तो वेस्टेज होता तो आपण टाकून द्यायचा आणि फक्त आपल्याला तेल फक्त घ्यायचं आहे. आणि आता तेल तयार झाल्याच्या नंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एक वस्तू आता मिक्स करायची.
तर चला ती वस्तू काय आहे ती कशी मिक्स करायची आणि हे तेलाचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया आपण आता. तर चला. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर ह्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे. तर हळद ही मिक्स करत असताना आपल्याला कोणती हळद मिक्स करायची? कपाळाला लावायची नाही, भाजीमध्ये टाकायची नाही. तर आपल्याला अशी बाजारामध्ये किराणा मार्केटमध्ये जी मिळणारी किंवा मेडिकलमध्ये मिळणारी जी हळद आहे ती म्हणजे बघा ही आंबे हळद आहे. काय आहे? ही आंबे हळद आहे. तर ही आंबे हळदच आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायची आणि ती साधारणतः बघा आता आपल्याला किती मिक्स करायची, तर साधारणतः ह्याच्यामध्ये आपल्याला बघा असा जो एक चमचा आहे तो एक चमचाभर आपल्याला ही जी हळद आहे ती ह्याच्यामध्ये तेलामध्ये काय करायची आहे, टाकायची आहे. आणि अशी चमच्याने आपल्याला हे हलवून काय करायचं आहे, जे आपलं जायफळाचं आणि ह्याचं जे तेल आहे राईचं तेल त्याच्यामध्ये हे हळद आपल्याला काय करायची आहे, तर बघा हे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला काय करायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता हे पूर्णपणे मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडंसं हे चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आणि ढवळल्याच्या नंतर बघा हे पूर्णपणे आता ही जी आपली आंबे हळद आहे ते पूर्णपणे बघा ह्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. तर अशी ही बहुगुणी आंबे हळद आहे. हे साधारणतः ज्यांना मुक्कामार लागलेला आहे त्यांनासुद्धा हे तेलामध्ये गरम करून हे आंबे हळद आहे त्याचा जर लेप लावला ना तर एकाच दिवसात तुमची जी जखम म्हणजे जो मुक्कामार लागलेला आहे तर त्याची जी सूज असते ते लगेच कमी होते. बघा ही अशी आंबे हळद आहे. तर हे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं जे तेल आहे ते छान पद्धतीने तयार झालेलं आहे. आणि हे तुम्ही आता महिनाभर वापरू शकता. हे तेल अशा पद्धतीने आपण जास्त तेल घेतलेलं आहे. मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की तेल आपण का म्हणून जास्त घेतले, तर हे आपल्याला 1 महिन्याचं बनवून ठेवायचं होतं किंवा 15 दिवसाचं बनवून ठेवायचं होतं म्हणून आपण हे जास्तीचं तेल घेतलं होतं आणि 4 जायफळ घेतलेले होते आणि हळदीचा 1 चमचा. अशा पद्धतीने आपण हे तेल तयार केलेलं आहे. आणि पण नंतर तुम्ही हे एखाद्या आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर त्या भरणीमध्ये सुद्धा हे तुम्ही तेल जे आहे ते भरून ठेवू शकता. ह्याची साठवणूक महिनाभर होईल अशी. आणि आता ह्याच्यानंतर माणसानं दादा तेल तर पूर्णपणे तयार झालेलं आहे, परंतु आता हे वापरायचं आहे कसं, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे. साधारणतः म्हाताऱ्या माणसांची किंवा तरण्यांची सुद्धा किंवा लहान लेकरांची सुद्धा आता गुडघेदुखी असते बघा, किंवा इथला पायाचा चाळा दुखत असतो किंवा ह्या ज्या पिंढऱ्या आहेत ह्या पिंढऱ्यासुद्धा भरपूर प्रमाणात दुखत असतात बघा. पायाला गोळे येणे हे भरपूर जणांना चालून किंवा रनिंग करून, बऱ्याच जणांना हे आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी त्यांनासुद्धा रनिंग करून करून हे पायाचे गोळे जे आहेत ते दुखत असतात बघा. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला हे असं काय करायचं आहे, हे तेलामध्ये असं थोडंसं आपल्याला जे आपली 3 बोटं आहेत ते मिक्स करायचे आहेत. आणि हे अशा पद्धतीने बघा हे गुडघ्यावरती आपल्याला तेल काय करायचं आहे तर घ्यायचं आहे आणि सहजपणे फक्त हे तेल लावायचं आहे आपल्याला. ह्याला मालिश करायची नाही, म्हणजे मालिशच करायची, म्हणजे जास्त आपल्याला याला काही चोळत बसायचं नाही किंवा दाबून चोळायचं नाही किंवा रग लावून चोळायचं नाही. फक्त हाताने हलकीशी अशी मालिश करायची. जिथं गुडघे आपले गुडघे दुखतात त्या गुडघ्यांवरती पूर्ण असे तेल जे आहे ते गुडघ्यामध्ये आपल्या त्वचेच्या छिद्रा वाटून ह्याच्यामध्ये गुडघ्यामध्ये जिथं कॅल्शियम कमी झालेलं आहे तिथं बघा हे तेल उतरलं पाहिजे. अशा पद्धतीने हे तेल लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थितपणे बघा हे होईल. ह्या गुडघ्याच्या तेलामध्ये गुडघ्याच्या वाट्यांमध्ये ह्याच्यामध्ये आपलं जे तेल आहे ते मिक्स होईल. ज्याप्रमाणे गाडीला वगैरे ऑइलचं काम करत असतं तशाच पद्धतीने बघा हे आपल्या गुडघ्यालासुद्धा हे तेलाचं काम करत असतं. त्याच पद्धतीने आपले जे पायाचे चाळे आहे, जिथं पायाचे चाळे आहेत तिथंसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हे जे तेल आहे ते बघा हे तेल लावायचं आहे. अशा पद्धतीने जिथं जिथं आपले पायाचे चाळे आहेत त्या ठिकाणी, आणि तिथंसुद्धा हलकीशी अशी मालिश करून घ्यायची बघा. फक्त मालिश करायची जेणेकरून हे तेल ह्याच्यामध्ये उतरले पाहिजेत. तशाच पद्धतीने आपल्या पिंढऱ्या दुखतात ना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वरून खाली असं काय करायचं आहे, वरून खाली अशा पद्धतीने हे तेल स्वतः लावा किंवा दुसऱ्याकडून लावून घ्या. तर हे अशा पद्धतीने बघा तिन्ही ठिकाणी हे उपयोगी पडणारं तेल आहे. आणि ह्याची आठवड्यातून एकदा तुम्ही मालिश सर्व अंगाला केली तरी चालते बघा. तर हे अशा पद्धतीने हे जे तेल मी तयार केलेलं आहे ते भावा बहिणींनो तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करायची. आणि व्हिडिओ जो आपला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही बघा. तर चला अशाच पद्धतीने तुम्ही तेल करा. आणि तुमचे गुडघे दुखे असेल, पायाचे चाळे दुखे असेल किंवा पायाच्या पिंढऱ्या दुखत असतील
त्या नाहीशा करा. तर चला भेटूया नवीन नवीन अशाच माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि आपल्या जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.